व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आज भारतामध्ये जे 22 जानेवारी 2024मध्ये जे भव्य असं राम मंदिर होत आहे, त्या राम मंदिरासाठी जगातल्या हिंदू धर्मियांची आस्था होती, त्याप्रमाणे त्याच ठिकाणी राम मंदिर होत आहे आणि त्या राम मंदिरासाठी जगातल्या हिंदू लोकांचा सहभाग होता। तसा माझाही थोडासा सहभाग त्या राम मंदिरासाठी झालेला आहे। ज्या वेळेला कारसेवा 2 वेळा झाली, दोन्ही वेळेला आम्ही हजर होतो। 2092ला ज्या वेळेला वादग्रस्त जागेमध्ये ढाचा उद्ध्वस्त झाला, त्या दिवशी मी स्वतः तिथं जातीनिशी हजर होतो आणि तिथून आम्ही निघून गेल्यानंतर आम्ही गोरखपूरला गेलो। गोरखपूरमध्ये आम्ही एक दिवस थांबलो गुरुद्वारमध्ये आणि तिथून आम्ही हिंदू राष्ट्र नेपाळ आहे म्हणून आम्ही नेपाळमध्ये गेलो। गोरखपूरहून आम्ही नौतनवा ट्रेन पकडली आणि नौतनवाहून आम्ही बॉर्डर पास करून नेपाळमध्ये गेलो। आमच्या इथले 5-6 लोक आमची ग्रुप होती जी फाटाफूट होत गेली। मी शेवट एकटा नेपाळमध्ये जाऊन पोचलो। नेपाळमध्ये आता मनात तर भीती होती, पाठीमग कसं जायचं, पोलीस आपल्याला पकडतात का नाही पकडतात का माहीत नाही। ह्या हिशोबानं आम्ही नेपाळमध्ये गेलो। नेपाळमधून मी संपूर्ण नेपाळ दर्शन केलं, नेपाळ संपूर्ण फिरलो। नेपाळ फिरल्यानंतर पैसे संपले, मग आता काय करायचं। मग नेपाळमध्ये आम्ही की नाही तिथं मी वर्कशॉपमध्ये कामधंदा केला आणि मनात आणि असं आलं आपण संपूर्ण चायनापर्यंत जायचं। ह्या हिशोबानं आम्ही चायना बॉर्डरपर्यंत मी गेलो। पैसे सर्व संपल्यानंतर आम्ही मी नेपाळमध्ये आलो। बुटवलमध्ये एका ठिकाणी वर्कशॉपमध्ये काम केलं, पैसे गोळा केले आणि नंतर मी मुंबईला आलो। मुंबईहून मग इचलकरंजीला पोचलो। प्रवास माझा 3 आठवडे ते 1 महिन्यापर्यंत गेला। 1 महिन्याचा प्रवास झाला मला। आणि त्याच्यानंतर आज जे राम मंदिर होत आहे, त्या राम मंदिरासाठी संपूर्ण जगातल्या हिंदू बांधवांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। गर्व से कहो हम हिंदू है।